रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. पण तुकारामांचा प्रवास बघतोय. एक एक अक्षरशः असे मोत्यासारखेच अभंग आहेत, म्हणजे हे निवड डिग्रीच असल्यामुळे हा त्यात मला असं कमी जास्त करता येत नाही नेहमीप्रमाणेच. फक्त तुकारामांचे सांगण्याच्या पद्धती एवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात की आपला त्यावेळची आपली परिस्थिती, कदाचित आपली योग्यता असं बघून आपल्याला प्रत्येक अभंग नवीन शिकायला मिळतं असं वाटतं. तर हे अभंगामध्ये तुकाराम काय सांगतात बघा, म्हणजे सगळं शेवटी अध्यात्माचा प्रवास हा काय आहे. तर म्हणजे माझ्या आकलनाप्रमाणे अध्यात्माचा प्रवास हा आपल्या बाहेर काहीतरी आहे आणि ते शोधायचं आहे आपल्याला, आणि त्याला शरण जायचं आहे आणि ते शोधायचं आहे असं नाही आहे. असा तो दाखवला जातो सुरुवातीच्या साधनेच्या अवस्थेमध्ये. आणि तो आपण जेव्हा बद्ध जीव असतो, आणि आपण बद्धच असतो बऱ्याच वेळा, तेव्हा आपण स्वतःला सोडायचं आहे आणि कोणत्या तरी गुरुच्या पायाला शरण जायचं आहे. कोणत्या तरी विठ्ठल नावाच्या कमरेवर हात ठेवून उभा असलेला, काय गेली 1000 वर्ष उभा आहे, पण काय आता त्या पंढरपुरात मोगली सेना आल्या काय गेल्या काय एवढी परिवर्तन झाली, हा काय तिथून उतरला नाही त्या विटेवरून. म्हणजे बद्ध जीव जो असतो त्याचा त्याचं आकलन कमी असतं. त्या कमी आकलनाला शरणागती ही अतिशय अवघडच गोष्ट असते. परत म्हणजे शरण हो ना, मग तू होणार तुझं सगळं पुढं सगळं चांगलं. आता हे असं म्हणणं सुद्धा त्या बद्ध जीवाला अवघड असतं. त्यामुळे शास्त्रामध्ये असं सांगतात की तो जो प्रयत्न करूनही, उपदेशाला करूनही, अनुभव येऊनही बद्धच राहू इच्छितो, त्याला तोच आनंद आहे आणि तो सरळ का विचारतो, तर त्याला सोडून द्या तुम्ही, त्याला तिथे राहू दे. म्हणजे आहे त्याचा हा जन्म नसेल तसं काय वेगळी वेळ आणि काळ असेल. तर तुकारामांच्या एका अभंगामध्ये त्यांनी सांगितलं की अधिकार तैसा करू उपदेश, तुमचा अधिकार काय आहे तसाच आम्ही उपदेश करू. तर हे वाचत असताना आपण सतर्क झाला पाहिजे की आपल्या शंका आपण कुठंपर्यंत ताणायच्या, कुठंपर्यंत नाही ताणायच्या. असा एक हा वेगळाच प्रवास असतो. म्हणजे हे नुसतं वाचून सोडून द्यायचं आहे का आपल्याला पुढे काय करायचं आहे, असे प्रश्न असतात या प्रवासामध्ये. तर हा हा आध्यात्मिक प्रवास माझा शब्द त्यांना प्रमाण बाहेरचं काही हुडकणारा नसून, तो भक्तिमार्ग असेल, तो योग मार्ग असेल, तो ध्यान मार्ग असेल, स्वतःमध्येच त्याचा त्याचा शेवट होतो. स्वतःपासून सुरुवात करून स्वतःमध्येच त्या प्रवासाचा शेवट होतो. म्हणजे आपणच आपल्याला नव्यानं सापडतो एका वेगळ्या लेवलचे. आणि हेच आकर्षण आध्यात्मिक प्रवासाचं असू शकतं आणि हीच फलश्रुती आध्यात्मिक प्रवासाची असते. आता हे मला हे माझं स्वतःचं काही त्यात नाही आहे. मला हे नामदेव म्हणा, तुकाराम म्हणा, ज्ञानेश्वर म्हणा, अशा अशांच्या वाचनातून कळलंय. तर त्या त्या कळण्याला पोषक झालेले जे अभंग आहेत त्यातला हा मी तुम्हाला आता वाचून दाखवतो तो आहे. कसं म्हणतात तुकाराम बघा, सकळ चिंतामणी शरीर. आता चिंतामणी म्हणजे काय, तर तुम्हाला माहित आहे चिंतामणी म्हणजे असा खडा, हा हा, की जो असं स्फटिक की जो मागेल ते तुम्हाला देतो. कल्पतरू आहे. तर इच्छा इच्छा केली की ती इच्छा पूर्ण करणारा म्हणजे चिंतामणी. तुम्ही वस्तू कोणती मागितली तर ती वस्तू पटकन देणारी म्हणजे कामधेनू. अशा आमच्याकडे काही सिम्बॉल्स आहेत. म्हणजे तर सारखं क्षुधित जे मन आहे, काय मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, तर त्याच्यासाठी काही एक सिम्बॉल्स बनवलेले आहेत की चिंतामणी असा एक आहे, तर इच्छा कर पूर्ण झाली असा आहे. पण ह्याचं काय, ह्या चिंतामणीचं आता काय करायचं, पण असं सगळ्या इच्छांचं तुमच्या लंप स्वरूप जे आहे पुरं करायचं ते चिंतामणी आहे. ते चिंतामणीचं काय, तर तो परफेक्ट पॅराडाईम आहे चिंतामणी. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, आता सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग तू सुखी होणार आहेस का, अशा पुढच्या प्रश्नांकडे नेण्यासाठी काही अशी इकॉनॉमिक प्रतीकं तयार केलेली आहेत आपल्या शास्त्रात. त्यात चिंतामणी एक आहे. तुकाराम कसं म्हणतात, सकळ चिंतामणी शरीर. अरे तुझं शरीरच चिंतामणी होऊ शकतं. आता हे फारच तुकारामांचं कसं असतं, काय काय वेळा ते अशा मूडमध्ये असतात की ते शिकवायच्या तयारीत असतात. ते एका एका प्लेनवरून येतात असे पटकन आणि सांगतात असं आहे बरं का, सकळ चिंतामणी शरीर. तुला ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण करण्याचं साधन तुझं शरीरच आहे. अशी इच्छा नाही एकही की जी शरीरच पुरं करू शकणार नाही तुझे, तुला बाहेर जायची काही आवश्यकता नाही. सकळ चिंतामणी शरीर म्हटल्यानंतर साधक दचकून जागा होतं. कुठे बाहेर जायचं कारण नाही, गुरुनं हात ठेवायचं कारण नाही, बाबाकडे जायचं कारण नाही, विठ्ठलाकडे नवस फेडायचं काही कारण नाही. सगळ्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार, अशी सुरुवात करतात. त्याला क्लॉज जे जोडतात ते भयानक असतात. सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार आशा समूळ. संपला प्रश्न.
आता ह- अहंकार अहंकार आहे म्हणूनच मला इच्छा होतात, आणि इच्छा आहेत म्हणून मी चिंतामणी मागतो. तुकाराम म्हणतात, तू चिंतामणी होशील, फक्त तुझ्या आशा सोड, फक्त तुझा अहंकार सोड. आणि आता इथं ते असा पेच घालून ठेवतात. म्हणजे म्हणजे माझ्या बाहेर जर चिंतामणी मला सापडला, तर बहुतेक त्याला काही अंतच नाही, असा एक अंतहीन इच्छापूर्तीचा, वासनापूर्तीच्या प्रवासावर मी मरून जाईन, आणि अनेक जन्म त्याच वाटेवर घेईन, आणि अनेक जन्म तसाच मरून जाईन खुळ्यासारखा. पण मग तसं व्हायचं नसेल तर काय व्हायला पाहिजे? तर अहंकारच जायला पाहिजे. म्हणजे हा माझा मीपणावरी पडो पाषाण, असं तुकारामांचं का मग मीपणा संपायला पाहिजे, ही अहमची जाणीव संपायला पाहिजे. आणि अहमची जाणीव काय करते? ती वासना ही माझी आहे, इच्छा ही माझी आहे, माणसं ही माझी आहे, ती काहीतरी माझं आहे आणि माझं काहीतरी व्हायला पाहिजे या जगामध्ये. असं सारखा जो असोसिएशन आहे, त्याचा जे संबंध जोडला जातो, तो अहंकारामुळे जोडला जातो. अहंकार जर गेला समूळ, तर तुम्ही पोचला. असा हा सोपा मेसेज आहे यातला. फक्त त्या बद्धजीवाला जो आशापूर्तीची साधनं शोधत असतो, त्याला त्याच्यावर करुणा येऊन त्याला ते सांगतात, काही आशापूर्तीचं बाहेर काही साधन शोधू नकोस. सकळ चिंतामणी शरीर. अरे ह्या देहातच तुला सगळ्या पूर्त्या होऊन जातील. केव्हा? पूर्ती कशाची तरी व्हायला पाहिजे ही भावना तुझी जाईल तेव्हा. आता हे हे अवघड आहे ना, हे हे कळणंच अवघड आहे. पण हे कळणं हे तुकारामांचं पहिल्यांदा नाही आहे, हे आमच्या परंपरेतलं सांगणं आहे, आणि फार मोठ्या परंपरेचे आपण वारस आहोत. ही परंपरा बुद्धापर्यंत जाते, ही परंपरा उपनिषदांपर्यंत जाते. म्हणजे जेवढ्या जेवढ्या म्हणून आमच्या परंपरांना फाटे फुटतात, वर तुम्ही गेलात तर असा फार असा वृक्ष दिसतो भारतीय परंपरा. म्हणजे त्या असा असा ऊर्ध्वमूल अधःशाख नावाचा तुम्हाला एक अभंग माहित असेल 15व्या अध्यायातला. तुम्ही जेवढं वर जाता, तर तेवढा असे असे फाटे फाटे फुटलेले दिसतात. असा इतर मॉडर्न रिलिजन्स आहेत, तर तुम्ही पिरामिडच्या वर गेला तर एका पुस्तकाकडे आणि एका प्रॉफिटकडे जातात. इथे आमच्याकडे तसं नाही. तुम्ही वर जेवढं जाल, हे का ते का ते का, तर तुम्हाला मग जैन धर्म काहीतरी म्हणतात, बुद्ध धर्म, श्रमणांचा धर्म, वेगळे वेगळे. आणि त्या सगळ्यांमध्ये परत एकच सूत्र तुम्हाला दिसायला लागेल. ही जी सौंदर्य आहे ते केवळ या पवित्र भूमीमध्येच आहे. कारण ह्याच्यावर देवाचं वरदहस्त असलेलं असं हे ठिकाणच आहे. अरविंदांनी म्हणलेलं आहे की फार पवित्र ज्ञान जे आहे, एकत्वाचं जे पवित्र ज्ञान आहे, की ज्या सगळ्या जगणाऱ्या जीवांना उद्धारकारक आहे, ते सुरक्षित ठेवण्याची जागा म्हणून भारताची निवड परमेश्वरानं केलेली आहे. ह्याच्या पलीकडे मला भारताचं महत्त्व काही वेगळं वाटत नाही. त्यामुळे ह्या भारतानं काही दोन युद्ध जिंकली काय, आणि काय तो स्वतंत्र झाला काय? भारत जर स्वतंत्र झाला असेल, तर हे पवित्र ज्ञान सगळीकडे द्यायसाठी तो स्वतंत्र झालेला आहे. तो जर नसेल, तर त्यांना आणखीन चार राष्ट्र गुलाम करायसाठी तो होत असेल स्वतंत्र, तर मला त्या स्वातंत्र्याशी देणं घेणं नाही, मला त्या भारताशी सुद्धा देणं घेणं नाही. तर हे पवित्र ज्ञान कोणतं, हे तुम्हाला संतांमध्ये कळायला लागतात. त्याची त्याची कारण हे जगून आलेली कविता आहे. सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार आशा समूळ. ते समूळ गेलं की काही नाही, सगळं शरीर चिंतामणी झालं तुमचं. मग तुमच्या आशा आणि तुमचं अहंकारच गेला, तर तुम्ही चिंतामणी होऊन उपयोग काय? असा बद्धजीव जो पूर्ण बद्ध आहे आणि त्यामुळे अतितार्किक आहे, तो विचारून उपयोग काय? उपयोग काय? उपयोग असा आहे, त्याचा उपयोग इतरांना होऊ शकतो. म्हणजे म्हणजे असं असं सांगतात तुकाराम, की तुमच्या आशा आणि तुमचा अहंकार गेलेला आहे, पण तुम्हाला दुसऱ्याची काहीतरी एखादी इच्छा पूर्ण करावी वाटते. कारण का? त्याला वर उचलायचं आहे. तर सहज करू शकता तुम्ही. तुम्ही स्वतःच चिंतामणी होऊन जाता, आणि त्या चिंतामणी असण्याचा विवेक जो आहे, तोही तुम्हाला त्याबरोबरच येतो, तुमचा अहंकार आणि आशा गेल्या तर. असं तुकाराम सांगतात. आणि मग त्याचं दर्शन घडवतात. निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी. तुमच्या एकदा अहंकार आणि वासना तुमच्या संपल्या, किंवा मग तुम्ही कोणाचा निंदा करत नाही, तुम्ही कुठल्या हिंसेत भाग घेत नाही, तुमच्याकडे कपट असत नाही, कारण मुळात तुमच्याकडे देहबुद्धीच उरत नाही. तुका म्हणे उरलो उपकारापुरता असं आहे. तसं तुमचं होतं. तुम्ही अहंकार तुमचा एकदा गेला की बाबा काय किती वर्ष राहिलेत या देहाची, आणि ह्याच्यातून काय करून घ्यायचं आहे ते एकदा करून टाका. मी आधीच संपलेलो आहे, माझा मी पण आधीच संपलेलो आहे, मला माझं म्हणून काय करायचं नाही. रामाची काय इच्छा असेल, त्या ब्रह्माची काय इच्छा असेल, ह्या वैश्विक काही शक्तीची काय इच्छा असेल, तर ते होईल. आणि नाहीतर नाही होईल. मी चाललो, मी बाहेरच पडलेलो, मी त्यांचा झालेलो आहे ऑलरेडी. निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. निर्मळ स्फटिकासारखा होऊन जातो तो माणूस, आणि तो चिंतामणी होऊन बसतो. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. अहो, मोक्षाचं तीर्थ साठी ते वाराणसीपर्यंत जायचं कारणच नाही. अशा सत्संग, अशा माणसाबरोबर फक्त बसा, तुम्हीच मोक्ष पावाल, असा चिंतामणी होऊन जातो.
त्याचा अहंकार गेलाय. अशा माणसापाशी बस उगाच वाराणसीला जाऊन अहंकारी पुजाऱ्यांच्या नादाला लागून कसली तरी नवस फेडून आणि काहीतरी करून येऊ नका, काहीही होणार नाही. असं सरळ सांगितलेलं आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, असं तुकारामांची जोड आहे. अहंकार ज्याचा समूळ गेलेला आहे, अशा माणसापाशी बसा. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापासी अवघी जने. वाराणसीला जायचं सोडून लोक सरळ ह्याच्या पायाशी येतात. असं होऊन जातं. अहंकार ज्याचा गेलाय त्याच्यापाशी बसणं म्हणजेच मोक्ष आहे. दुसरं काही करायला लागत नाही, वाराणसीला जायला लागत नाही. तीर्थांसी तीर्थ झाला तोची एक, अनेक तीर्थ ज्याच्याकडे ज्याच्या पायाचं तीर्थ घेतील असा तो माणूस होऊन जातो. आणि मोक्ष तेणे दर्शन, त्याचा अहंकार गेलेल्या माणसाचं दर्शन घ्या, तुम्हालाच मोक्ष मिळून जाईल, असं तुकाराम सांगतात. म्हणजे अध्यात्मामध्ये पुढे पोहोचण्याची खूण म्हणून अहंकार गेला पाहिजे असं सांगतात. अध्यात्मात तुम्हाला कुठे पोहोचायचं असेल तर आधी तुम्ही अहंकारावर काम केलं पाहिजे असं सांगतात. आणि अहंकार जर गेलेला आहे, अहंकार गेलेल्या पाशी जाऊन थांबा, तिथं मोक्ष मिळाल्यासारखाच आहे असं सांगतात. म्हणून त्या अहंकाराला अतिशय असं मूळ ठिकाणी सगळीकडनं असं म्हणतात. अहंकाराचं काय केलं तुम्ही सांगा बरं. मी हे साधन केलं, मी ते नाम केलं, मी 4 तास माळा ओढतो, मी 108च माळा, काय 1008 मी आता चालू, काहीही उपयोग नाही. त्याच्यामधनं तुमच्या अहंकारावर काय परिणाम झाला? अहंकार वाढलाय का? मी 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 माळा करतो, मी नाम घेतो, मला देव कळतो, मग ते संपलेलं आहे. त्यापेक्षा ते अध्यात्म वगैरे न करता 4 चांगली कामं करून, कुठंतरी नोकरी वगैरे करून, 4 जणांचं कल्याण करून मरून गेलात तर जास्त बरं होईल. म्हणजे हा अहंकार जो आहे, अहंकार हा शत्रू आहे, हे सारखं संत सांगतात. आणि जे अहंकार गेलेलं आहे तेच संत सज्जन आहे. ते देवाचं नाव सुद्धा कमी कमी घेतात. तुकारामांची जशी पुढे पुढे प्रगती झाली तसं परमेश्वराचं विठोबाचं सुद्धा नाव घेत नाही, संतांचं नाव जास्त घ्यायला लागतं. त्यातला हा अभंग आहे. मन शुद्धतया काय करीसी माळा. ज्याचं मन शुद्ध आहे त्याला काय माळा घ्यायचं काही कारण नाही. त्याला कुठलं बाहेर दाखवायचं कारण नाही, भस्माचे पट्टे ओढायचं कारण नाही, त्याला काहीच नाही. मन शुद्धतया काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणांची. त्याची सगळी भूषणं त्याच्या पायी येऊन थांबलेलीच आहेत, कारण त्या सगळ्या भूषणांमधून तोच बाहेर पडलेला आहे. त्याला काही देणं घेणं नाही. तन मन धन दिले पुरुषोत्तमा. अशा माणसाचा अहंकार गेल्याचं लक्षण का तुम्हाला कसं कळणार? याचा अहंकार गेलाय म्हणून तो काय जाहीर करणार नाही. हॅलो, माझा अहंकार गेलेला आहे, मीच तीर्थ झालेलो आहे, असं काय तो काय पाटील होणार नाही बाहेर. तुम्हाला कसं कळणार? तुम्हाला कळायची खूण तुकाराम बाबांनी सांगितलेली आहे. तन मन धन दिले पुरुषोत्तमा. पुरुषोत्तमासाठी त्यानं आपलं शरीर दिलेलं आहे, आपला पैसा दिलेला आहे, आपलं सगळं अस्तित्व तो एका पुरुषोत्तमापाठी त्यानं लावून टाकलेलं आहे. आणि हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवणाची. त्याला कोणाकडून कसलीच अपेक्षा नाही आणि तरी तो काम करतच राहतो. त्या एक झपाटल्यासारखा त्या पुरुषोत्तमानं त्याला काय काम सांगितलेलं आहे ते करत राहतो. असा तुम्ही सज्जन बघा, आणि मग तुम्हाला त्याच्यापाशी मोक्ष मिळाल्याची भावना होईल. तुका म्हणे तो परिसाहून आगळा. किती तुकारामाला कौतुक आहे बघा. त्यामुळे परिसाचं कौतुक नाही हो म्हणणे मला, हा परिसापेक्षा परिस आहे. आणि रामदासांनी सुद्धा गुरुबद्दल असं म्हणलेलं आहे की अहो, तो तो गुरुला परिसाची उपमा देता येत नाही, कारण परीस लोखंडाचं सोनं करतो. तो परीस बनवतो का दुसरा? नाही ना. मग काय उपयोग नाही, म्हणजे परिसाचं मला काय कौतुक नाही. तर तसंच तुकाराम म्हणतात, तुका म्हणे तो परिसाहून आगळा. हा परिसाहून आगळा होतो संत सज्जन. काय महिमा वर्णो त्याची. तुकाराम चक्क थांबतात, मला आता बोलता येत नाही, त्याच्या पुढे मी काय बोलू शकत नाही. अहंकार गेला पाहिजे, अहंकार गेलेल्या माणसाकडे गेलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे फक्त अहंकाराचं निर्मूलन एवढंच आहे. ते कसं करायसाठी? त्यासाठी नामजप करा, त्यासाठी इतर अनेक गोष्टी असतील, पण अध्यात्म म्हणजे अहंकाराचं समूळ उच्चाटन देहात असतानाच. असा मोठा संदेश तुकाराम देहूत बसून कुठेही बाहेर न जाता, कुठल्याही वेद पाठशाळेत न शिकता, स्वतःच्या जगण्यामधनं असा संदेश तयार करतात, जगतात आणि तो आपल्याला देतात. हम्म. आपण अजून एक अभंग घेऊया. आता अशा माणसांचं कसं होतं बघा, म्हणजे तुकाराम हे त्याच क्लासमधले आहेत. तुकाराम हे स्वतः असा अहंकार गेलेलेच होते ना. शेवटी त्यांचा अहंकारावर बळी अहंकार बळी केला. हेच मोक्ष, हेच निवृत्ती, हाच देव सापडणं, हा सगळं तुकारामांच्या ज्ञानाचा जो भाग आहे. त्यामुळे त्यांनी हे परत त्यावेळी सांगितलेलं आहे. तर त्या प्रवासातला एक अभंग पुढचा आपण घेऊया. निंदा कोणी मारी. अवस्था अशी येते म्हणाले, ह्या ह्या अहंकार निर्मूलनाच्या एका प्रक्रियेत कळतं कसं आपल्याला, कसं कळायचं आपला अहंकार गेला. अंबाजी प्रकरणात त्यांचा आपला अहंकार जातोय ह्याची फार मोठी परीक्षा तुकारामांची झाली.
आणि त्यांनी मंबाजीचे आभार मानले नाहीत, पण विठ्ठलाचे आभार मानले, की मंबाजी प्रकरणात तू मला झोडपून काढलंस. पण त्या गडबडीमध्ये माझ्या हे लक्षात आलं विठ्ठला, की मला आता क्रोध येत नाही पूर्वीसारखा. मला सात्विक संताप सुद्धा, मला संताप येत नाही. माझ्यामध्ये क्षमा निर्माण झालेली आहे. आणि आनंद होतोय विठोबा, तुझ्या परीक्षेत मी पास झालो. असे मंबाजीवरचे अभंग आहेत तुकारामांचे. निंदा कोणी मारी, कोणी मारो, कोणी निंदा करो, वंदी कोणी पूजा करी, किंवा कोणी मला वंदो, माझी पूजा करो. काय काय चांगलं पण वाटायला येऊ, वाईट पण वाटायला येऊ, मान वाटायला येऊ, अपमान वाटायला येऊ. माझं हेही नाही, तेही नाही. कुणी निंदा केली म्हणून मला काय दुःख होत नाही. कोणी स्तुती केली म्हणून मी काय फार हरभऱ्याच्या झाडावर चढून जात नाही. असं असं तुकारामांचं आहे. माझं हेही नाही, तेही नाही, वेगळा दोही पासून. मी ह्या स्तुतीच्या आणि या सगळ्याच्या आता वर गेलेलो आहे विठ्ठला. असं सारखा विठ्ठलाबरोबरचा संवाद चालू आहे. देह भोग भोगे घडे. काय माझ्या नशिबात लिहिलेला जो भोग असेल देहभोगाचा, तो सुखाचा असेल नाहीतर दुःखाचा असेल. देहच मी त्याच्यावर टाकून दिलेला आहे. या देहाचा, देहाला आनंद होईल नाहीतर देहाला दुःख होईल. त्याचं त्याचं मी आता काय या देहाला हेच पाहिजे आणि ह्या देहाला तेच पाहिजे, असा आता अहंकार केलेला असल्यामुळं आणखीन एक पाहिजे काही मी लादत नाही. त्याच्या काय प्राप्त प्रारब्धामुळे त्याच्या वाट्याला जे काही सुख दुःख येईल ते मी त्याला भोगू देतो. देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते बरे. काय या गडबडीत त्याला एखादा रोग झाला काय, ह्या गडबडीत त्याला सुख झालं काय, ते बरंच म्हणून चालतोय मी आता, अशी माझी अवस्था झाली. जे जे जोडे ते बरे, अवघे पावे नारायणी. हा इथं महत्वाचा थॉट आहे. अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयाचे. ही विष्णू सहस्त्रनामातली दोन नावं एकाच ठिकाणी आलेली आहेत. पण ती केवळ यमकासाठी आलेली नाहीत. ते एवढे नारायणमय झालेत, एवढे जनार्दनमय झालेत तुकाराम. असं वाटतं, म्हणतात की आता काय सगळं सगळं जे मिळतंय ना, मी करतोय, मला सगळं मिळतंय, जे काय सगळं सगळं नारायणातच विलीन होणार आहे. अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयाचे. ह्या तुकयाचं आता जे जे काही होईल ते नारायणातच अर्पण होणार आहे. त्यामुळे आता मी माझा मीपणा काढून घेतलेला असल्यामुळं मी असं एक असा ट्रान्सपरंट असा 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 एक एक एंटिटी झालेला आहे. ह्यातून काय येतं आणि यातून बाहेर पडतं आणि ते नारायणाला मिळून जातं. येतं नारायण, मग ते सुख असो नाही तर दुःख असो, त्याची चव घ्यायला मी मी तिथे असं ओरलेलो नाहीये तिथे. असं 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 तुकाराम त्या अवस्थेचं वर्णन करतात. अवघे पावे नारायणी. नारायणी, नारायण शब्दाचे पण अनेक अर्थ आहेत. नर म्हणजे माणसं असं जसं आहे, तसं नार म्हणजे ह्या माणसांचं सरोवर, असा 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 अर्थ आहे. आणि यान म्हणजे तुम्हाला वाहन आहे माहीतच आहे, पण यान म्हणजे राहण्याचं ठिकाण असं पण आहे. तर सगळ्या जीवांमध्ये राहून असं असं जे तयार झालंय त्याला त्या सगळ्यामध्ये राहणाऱ्याला नारायण म्हणतात. जनार्दन म्हणजे सगळ्या जनांचं, जन म्हणजे माणसं नव्हे बरं का. एक खरा आध्यात्मिक अर्थ जर घेतला, जन म्हणजे जे जे जन्माला आले ना, ते जन. त्यामुळं त्यामुळं जीव, सगळा जीव, सगळी जीवसृष्टी आहे, जिथं जिथं जीव म्हणून जीव आहे, त्या सगळ्या जीवांचं माहेर काय असेल तर त्याला जनार्दन असं म्हणतात. त्याच्या सगळ्यांचं अबोध आहे ना, आणि त्या सगळ्यांचं रक्षण करणारं कोण असेल तर ते जनार्दन. आणि ते सर्वांचं असल्यामुळं पुढे त्याचा थोडासा अपभ्रंश जनता जनार्दन असं आपल्याकडे झालेलं आहे. कारण त्याच्या जनार्दनामध्ये जन आहे, जन म्हणजे ऑल लिव्हिंग बिंग्स आहेत. सगळ्या जीवांचं माहेर, आश्रयस्थान आणि सगळ्या जीवांचा उद्धारक आणि रक्षक असा कोण असेल तर तो, तर त्याला जनार्दन. अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयाचे. तुकयाचं जे जे काही आहे ते नारायणामध्येच जाऊन आता विलीन होईल, त्या सरोवरातच जाऊन थांबेल, असं मला आता खात्री झालेली आहे पांडुरंगा. त्यामुळे आता माझं हेही नाही, तेही नाही, वेगळा दोन्हीपासून, अशी अवस्था केवळ अहंकारावर विजय मिळवल्यामुळं तुकारामांना प्राप्त झालेली आहे. आणि ते फार मोकळेपणानं आपल्याबरोबर हे सांगतायत. आपण असेच अभंग पुढच्या वेळी पण बघूया. आज इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रामकृष्ण.